हिंदू वर्षाचे वर्ष किती आहेत, महिने किती आहेत, दिवस किती आहेत आणि त्याचं काउंटिंग कसं केलं जातं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं, हिंदू वर्षाचं कॅलेंडर कधी सुरू झालं, जसं येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून 2025 वर्ष आज पूर्ण होत आहेत, हे म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्मापासून काउंट केलं जातं। तसं हिंदू धर्माचं कॅलेंडर कधीपासून सुरू झालं तर त्याच्या पूर्वी 1 अरब वर्षापूर्वी ज्यावेळेस ब्रह्माने या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेस पासून आपल्या हिंदू धर्माचं 9 वर्ष साजरं केलं जातं। तर तिथून न धरता 2000च्याच काउंटिंग न धरायचं झालं तर इंग्रजी वर्षाच्या 60 वर्ष आधी म्हणजे ज्यावेळेस विक्रमादित्याने आपलं हिंदू 9 वर्ष सुरू केलं इसवी सन पूर्व 57च्या शतकात, तर विचार करा आज किती वर्ष चालू झाली। हे झालं हिंदू संवत्सर वर्ष। आतापर्यंतचे 59 संवत्सर आहेत, म्हणजे प्रत्येक वर्षाला एक संवत्सर येतं। आता 2024 ते 25 जे संवत्सर चालू आहे ते म्हणजे क्रोधी नाम संवत्सर। 2025च्या गुढीपाडव्यापासून जे संवत्सर चालू होईल ते म्हणजे श्री विश्व वसु नाम संवत्सर। हे आपल्या वर्षाचं पूर्ण नाव असं, इंग्रजी वर्षाला कोणतंही नाव नाही पण आपल्या प्रत्येक वर्षाला नाव आहे ती अशी 60 नावं, 60 झाल्यानंतर परत पहिल्यापासून नवीन वर्षाचं नाव चालू होतं। अशी 60 नावं आपल्या हिंदू नववर्षाला आहेत, त्याला संवत्सर म्हटलं जातं। तर पहिला आपल्या या वर्षातला पहिला महिना असतो चैत्र महिना, चैत्रानंतर येतो वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन अशा प्रकारचे 12 महिने हे हिंदू वर्षातही असतात। हिंदू धर्माचा शेवटचा दिवस असतो फाल्गुन महिन्यातली शेवटची अमावस्या, तो झाला हिंदू वर्षाचा शेवटचा दिवस। त्यानंतर चालू होतो प्रतिपदा म्हणजे तो पहिला दिवस। आता अमावस्यापासून ते पौर्णिमेपर्यंतचा जो काळ असतो त्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हटले जातात। पहिला दिवस असतो त्याला प्रतिपदा म्हटलं जातं, दुसऱ्या दिवसाला द्वितीया, त्यानंतर तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी। त्यानंतर 11व्या दिवशी येते बरोबर एकादशी। 11व्या दिवशी नंतर 12व्या दिवशी बरोबर एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे द्वादशी। त्यानंतर येते 13व्या दिवशी त्रयोदशी, त्यानंतर चतुर्दशी, चतुर्दशी म्हणजे 10 दिवस आणि वरचे 4 दिवस, ती म्हणून झाली चतुर्दशी। आणि त्यानंतर येते पौर्णिमा, हे झाला पहिला पंधरवडा, याला शुक्ल पक्ष म्हटलं जातं। शुक्ल पक्षाचा हा पहिला पंधरवडा झाल्यानंतर कृष्ण पक्षाचा दुसरा पंधरवडा घेतला जातो जो पौर्णिमेपासून पुढच्या अमावस्यापर्यंत। प्रतिपदा, द्वितीया, तृतीया हे इथून पुढे सेम काउंटिंग चालू होतं अमावस्यापर्यंत। हे पहिल्या महिन्यानंतर दुसऱ्या महिन्यातही सेम होणार, जसं 2 पंधरवडे येतात पहिल्या महिन्यात तसं दुसऱ्या महिन्यातही 2 पंधरवडे येणार, त्यालाही प्रतिपदा, द्वितीया, तृतीया सेम काउंटिंग होणार। 11व्या दिवशी एकादशी येणार, द्वादशी येणार, हे दर महिन्याला होत राहणार, असं हिंदू कॅलेंडरचं काउंटिंग केलं जातं। तर हे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक दिवसाची, प्रत्येक पंधरवड्याची, प्रत्येक महिन्याची, प्रत्येक वर्षाची विभागणी केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओसहित पुढच्या भागात।